ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पूजा कशी करायची ते बघणार आहोत। महालक्ष्मीची मी प्रथम ही जागा पुसून घेतलेली आहे आणि त्यावर रांगोळी काढलेली आहे आणि एक पाट ठेवलेला आहे आणि एक कापड ठेवून घेतलेला आहे आणि 5 मुठींनी तांदळाच्या राशी ठेवलेल्या आहे मी आणि त्यावर पाणी शिंपडलं आहे आणि मग लक्ष्मीची 2 हातांनी स्थापना केलेली आहे आणि चुंदरी वाहून घेतलेली आहे आणि इथे कलशची स्थापना केलेली आहे। मी पहिले 1 लोटाभर पाणी घेतलेलं आहे, खाली तांदूळ ठेवलेले आहे। तुम्ही अष्टदल कमलही ठेवू शकता आणि त्यात सुपारी, हळकुंड आणि अक्षदा वगैरे, हळद कुंकू सगळं वाहिलेलं आहे। 5 झाडांच्या डहाळे घेतलेले आहे आणि नारळ ठेवलेला आहे। गणपतीची स्थापना केलेली आहे अभिषेक करून आणि लक्ष्मीची केली आहे। एक हळकुंड घेतला आहे, सुपारी घेतलेली आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि मी आरती तयार केलेली आहे। एक दिवा प्रज्वलित केलेला आहे, हळद कुंकू आणि अक्षत, हे लाल चंदन घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे शुद्धीकरण करायसाठी आणि अक्षदा आणि 1 रुपयाचा सिक्का, सुपारी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे आणि फळं घेतलेले आहे, केळी आणि हे मी डाळिंब घेतलेले आहे। तुम्ही एका प्रकारची फळं घेऊ शकता किंवा 5 प्रकारची फळं घेतात। अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे। धूप अगरबत्ती लावून घेतलेली आहे। 5 झाडांच्या तुम्ही फळांची घेऊ शकता किंवा फुलांच्या डहाळ्या पण घेऊ शकता। अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे। शेवटी आरती करायची, पोथी वाचल्यानंतर आरती करायची आणि मी हे कलश मांडून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग आपल्याला सगळी पूजा मांडल्यावर मग पूजा करायची आहे। प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे, हळद कुंकू, अक्षत आणि मग दिव्याची करायची आहे आणि मग लक्ष्मीची मी मूर्ती ती अभिषेक करून ठेवलेली आहे, छोटीशी आहे आणि आपली पोथी असते, पोथीची पण पूजा करायची असते आणि लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, फोटोची करू शकता आणि कळस मांडलेला आहे, कलश आपला, तर कलशाची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला आणि मी नैवेद्यही मांडलेला आहे, दाखवलेला आहे, दूध आणि पाणी आणि अशा प्रकारे सकाळची पूजा करायची असते आणि खूप प्रसन्न वाटतं वातावरण पूजा केल्याने, मन एकदम प्रसन्न असते घरात आणि एखादी सण असतो त्याच प्रकारे वाटत असते, खूप छान वाटतं। अशा प्रकारे पूजा केलेली आहे मी। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ